नाशिकचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यामुळे आता जळगावचे प्रश्न उद्या सुटेल. आता इथे कुठला प्रश्न राहिलेलाच नाही मला असं वाटतं. अजूनही त्या तयारीत नाही आहे बाबा माघार घ्यावी रेशमा काळात. अजून मी आता इथे आलेलो आहे, कोणाशी बोललोय नाही, कोणाची भेट झालेली नाही. मला वाटतं त्यांचे नेते आमचे शिंदे साहेब शिवसेनेचे नेते ते खाली सूचना देतील. आता 5-7 दिवस आपण बघितलं सगळं कसं कसं चाललं होतं नाशिकला, काय काय झालं ते आज तिथलं आटोपलेलं आहे. जळगावचा काही आता प्रश्नच नाही. दिवस थोडेसे राहिले मग काय राहतं त्याला, काय मतदारी थोडेसेच आहेत. हो, तुम्ही बोलले होते की नाशिकचा विषय मिटला की जळगावचा पण आपोआपच भेटेल असं बोलले होते. मग आता काय लगेच आता तिथे आता 2 तास झाले तर काय लगेच तिथे बैठक घेतील का येऊन सगळे मंत्री इथे? ठीक आहे ना. आता मी सांगितलेलं होतं की इकडचा प्रश्न मिटला की इकडचा मिटणार आहे आणि तो जवळपास मिटलेलाच आहे. फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिलेली जळगावची का जळगावचीच फॉर्मॅलिटी बाकी बोलणं झालं असं काय सध्या सगळ्यांची बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री मोरांची बोलणं झालं, शिंदे साहेबांचं माझं तर रोजच बोलणं सुरू आहे. सगळेच आहेत. सावंत साहेब आम्ही रोज सोबतच आहेत. 5 जण दादा भुसे आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 जागा आहेत, जळगाव आणि नाशिक. दोन्ही क्लिअर झालेले आहेत. उद्यापर्यंत निर्णय होऊन जाईल. निर्णय झाल्यासारखाच आहे. त्यात काही फक्त जाहीर करतील. गुलाब मला वाटतं आज इथे नाही आहेत, मुंबईला आहे, त्यांची उद्या काही बैठक आहे. त्यामुळे होईल उद्या परवा होईल. तुला पोहायला